हो, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला इथे पराभव पत्करावा लागला आहे. काय आपली प्रतिक्रिया? मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये भाजपचा पराभव झाला. शिवसेनेला, शिंदे गटाला त्या ठिकाणी विजय मिळाला. याचे अनेक कारणं आहे. पण पराभव आहे, तो स्वराभव जनतेने दिलेला कौल आहे, तो स्वीकारला पाहिजे. परंतु या मुक्ताईनगर शहरामध्ये गेले जवळजवळ 45 वर्षापासून मी राजकारण करतो आहे. 1980पासून पहिल्यांदा मी पंचायत समिती सदस्य आणि खरेदी विक्री संघाचा चेअरमन होतो. तेव्हापासून दासपान मी इथलं राजकारण पाहिलेलं आहे. अशी गुंडागर्दी आणि असे दहशतीचं वातावरण मी पहिल्यांदा या ठिकाणी अनुभवलं. 200 मोटरसायकल घेऊन त्याच्यावर नामांकित गुंड बसवून त्या ठिकाणी ज्यांच्यावर हिस्ट्री शीटर आहे, 307, 302चे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर आर्म ॲक्टचे गुन्हे आहेत, असे हिस्ट्री शीटर या ठिकाणी दिवसभर फिरत होते मोटरसायकलवर मिरवणूक घेऊन. आणि ह्या संदर्भात पोलीस यंत्रणा काही करत नव्हती, तक्रार करूनसुद्धा दखल घेत नव्हती. निवडणूक आयोगाकडेही याचे व्हिज्युअल पाठवले, याच्या संदर्भातल्या तक्रारी दाखल केल्या, पण या संदर्भात फारशी कारवाई आत्तापर्यंत नाही. पुराव्यानिशी सगळं दिलेलं आहे. एकंदर ही निवडणूक दहशतीच्या वातावरणामध्ये पार पडली. कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचंही दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं. नाही, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जे बळ मिळायला पाहिजे होतं पक्षाकडनं, ते इथे मिळालेलं नाही. मी आरोप करू शकत नाही भाजपवर, परंतु असं दिसलं चित्र एकंदरीत की रक्षाताई या ठिकाणी एकाकीच लढत होत्या. त्यांचे 3-4 प्रमुख कार्यकर्ते सोडले तर त्यांच्या पाठीशी फारसं कोणी उभं राहिलं नाही. वरिष्ठ पातळीवरूनही कोणी नेते पंकजाताई वगळता या ठिकाणी आलेले दिसले नाहीत. ज्या इतर नगरपालिकांमध्ये जी काही मदत आणि बळ त्यांना मिळालं ते या नगरपालिकेमध्ये मिळालेलं दिसलं नाही. एकंदरीत हे चित्र पाहिलं तर त्याचाही परिणाम काही निवडणुकीवर झाला. जर त्यांना या ठिकाणी आणखी बळ मिळालं असतं तर चांगलं चित्र उभं राहिलं असतं. या गुंडांमुळे यांनी रक्षाताईच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या कारणासाठी 1-3 दिवस आधीपासून मला निवडणुकीत यावं लागलं, नाही तर मी निवडणुकीपासून दूर होतो.